आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 6 जूनला आपल्या कंपनीचा 20वा वर्धापन दिन होता आणि तो वर्धापन दिन आपण एक वेगळ्या संकल्पनेने साजरा करायचा यावेळेस एक मानस आपल्या सर्व वरिष्ठांनी ठरवला होता। त्या अनुषंगाने आपण शून्य अपघात महावितरण आणि प्रकाशित महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र ही थीम घेऊन संपूर्ण राज्यभर निघालो। कारण महावितरण कंपनी जरी अनेक विषयांमध्ये अग्रेसर असली तरी अपघात या विषयामध्ये आपल्याला बऱ्यापैकी निगेटिव्ह अँगल बघितला जातो आणि जेव्हा एक अपघात घडतो तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं आपली बदनामी होते आणि ही आकडेवारी साधारणतः वर्षाला 2000 अशी आहे। म्हणजे जर 365 दिवसांचं वर्ष बघितलं तर साधारणतः 5 ते 6 अपघात रोज होतात। ज्यांच्या जवळच्या मित्रांचं नातेवाईकांचं कुणाचे अपघात झाले असेल त्यांना त्याची ग्रॅव्हिटी असेल, पण जिथे आपण असं त्रयस्थ म्हणून बघतो तेव्हा त्याचं गांभीर्य तेवढंच वाटत नाही। पण हे सगळ्या यंत्रणा किंवा विजेचे जे लिटरसी आहे ती आपल्या देशामध्ये राज्यामध्ये खूप कमी आहे। इव्हन देशाची आकडेवारी फार काही चांगली नाहीये। 15,000च्या आसपास अपघात दरवर्षी देशात होतात। त्यात आपण म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यातही आपण लिडिंगला आहोत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून मग यामध्ये काय करायचं तर युटिलिटी म्हणून आपलं पहिलं कर्तव्य की आपण नेटवर्कचं काम नीट केलं पाहिजे। ते आपण RDSS स्कीम किंवा इतर सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यातनं करतच आहोत, परंतु जनजागृती हा एक मोठा विषय याच्यातला मिसिंग होता आणि मग त्या अँगलनी आपण या 6 दिवसांसाठी एक फुल पॅक प्रोग्राम ठरवला। नेक्स्ट याच्यामध्ये आपण 1 जूनला सुरुवात केली आणि सगळ्या महावितरणच्या 16 झोन कार्यालयामध्ये जिथे झोन हेडक्वार्टर्स आहे झोनल हेडक्वार्टर्स त्या 16 ठिकाणी आपण एकाच दिवशी मॅरेथॉन रन फॉर सेफ्टीचं आयोजन केलं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि 11,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं सेफ्टीच्या बद्दल मेसेज देता आला। नेक्स्ट याचा खुद्द डायरेक्टर HR साहेब सुद्धा फील्डवर होते आणि त्यांनी पुणे शहरातल्या मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ करतानाच इथे आपले क्षणचित्र आहेत। नेक्स्ट मग हे राज्यभरातील इतर झोन मधल्या काही आपण प्रातिनिधिक फोटोग्राफ्स इथे लावले आहेत। नेक्स्ट सेकंड होता आपला की आपण रॅलीज काढायच्या होत्या आणि अवेअरनेस कॅम्पेन करायचे होते। आपण महाराष्ट्रातल्या अनेक रहिवासी सोसायट्यात ग्रामीण भागातले विलेजेस या सगळ्यामध्ये आपले सब डिव्हिजन ऑफिसचे लोक फील्डचे लोक या सगळ्यांनी जाऊन लोकांपर्यंत विद्युत सुरक्षेची माहिती पसरवण्याचं काम केलं आणि 26,773 लोकांनी या कामात पार्टिसिपेट केलं। म्हणजे यांच्या प्रत्येकाच्या मल्टिपल जर बघितलं तर प्रत्येकाने 10-5 लोकांपर्यंत पोहोचला तरी लाखो लोकांपर्यंत आपण त्या माध्यमातून विद्युत सुरक्षेची जनजागृती केलेली आहे। नेक्स्ट हे बघा काही ठिकाणी पथनाट्य झाले, काही ठिकाणी लेक्चर झाले, काही ठिकाणी लोकांनी चौकामध्ये मीटिंगचं आयोजन केलं। नेक्स्ट नंतर आपण नेक्स्ट स्टेप होती आपली विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा। त्या माध्यमातून सुद्धा आपण मुलांपर्यंत पोहोचलो आणि 7,593 मुलांनी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतला। नेक्स्ट तेव्हा त्याची काही क्षणचित्र इथे आहेत। नेक्स्ट त्यानंतर 5 जूनला एन्व्हायरमेंटल डे असतो तर आपण एक दुग्ध शर्करा योग सारखं म्हटलं आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी प्लस एनर्जी कॉन्झर्वेशन हा कंबाईंड अवेअरनेस केला आणि महावितरणच्या 150 विभागांमध्ये 150 डिव्हिजन मध्ये एकाच वेळी एका दिवशी आपण रॅली काढल्या आणि 27,155 लोकांनी त्या रॅलीज मध्ये सहभाग नोंदवला आणि त्या माध्यमातून आपण सगळीकडे विद्युत सुरक्षेचा अवेअरनेस केला। नेक्स्ट यामध्ये बघा तुम्ही गाडीवर आहे, बैलगाडीवर आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या अँगलनी एक योजना युक्ती लावल्या आणि क्रिएटिव्ह असं बरंच काही झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर 5 तारखेला आपण या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली। नेक्स्ट 6 तारखेला आपण एक वेगळाच रेकॉर्ड केला। सकाळी 10 ते 10:30 या वेळेमध्ये महाराष्ट्रातल्या 42,201 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळेस विद्युत सुरक्षा शपथ घेतली आणि प्रकाशगडावर सुद्धा आपण त्याच वेळेस हा कार्यक्रम केला होता। अशा पद्धतीने एकाच वेळेस विद्युत सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याची शपथ महावितरणच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फील्डवरच्या घेतली। हे सुद्धा एक आगळा विक्रम आहे। नेक्स्ट हे प्रत्येक ठिकाणचे सेफ्टी प्लेसच्या वेळेसचे काही फोटो आहेत। नेक्स्ट यानंतर आपण एक त्या सप्ताहाच्या मध्ये एक ऑनलाईन क्विजचं आयोजन केलेलं होतं
आणि त्या क्विज मध्ये आपण सगळीकडे ती लिंक पसरवली होती, सगळ्यांना सांगितलं होतं. त्या क्विज मध्ये मार्क मिळणं हा आपला हेतू नव्हता, तर त्या लोकांना अवेअरनेस होणं हा हेतू होता. त्यामुळे जर तुमचं उत्तर चुकलं तरी तिथे बरोबर उत्तर लगेच फ्लॅश होत होतं. अशा पद्धतीचं आपण एक क्विज डिझाईन केलं आणि त्या माध्यमातून फक्त सप्ताहभरामध्ये 96,150 लोकांनी ती क्विज अटेंड केली. आपल्या सुद्धा जवळपास 83% एम्प्लॉईंनी त्यांच्या घरच्यांनी मिळून या क्विज मध्ये पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगल्या पद्धतीचा आपण अवेअरनेस केला. नेक्स्ट. त्यानंतर आपल्याकडे तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता आपल्याला आणि ग्राहकांचे मोबाईल नंबर आपल्याकडे रजिस्टर्ड आहेत आणि ईमेल आयडी रजिस्टर्ड आहेत. तर आपण 35,73,584 लोकांना ईमेल पाठवले आणि 1,92,78,895 लोकांना 6 जूनला आपण विद्युत सुरक्षेचा मेसेज पाठवला. हा सुद्धा एक जगामधला एक विक्रम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत सुरक्षेसाठी कधीही हे कार्यक्रम झाले नव्हते. नेक्स्ट. हे झोन वाईज प्रेझेंटेशन आहे. याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो, मॅरेथॉन मध्ये 11,881 लोकांनी पार्टिसिपेट केलं. अवेअरनेस कॅम्पेन मध्ये 26,773, एसे कॉम्पिटिशन मध्ये 7,593, रॅलीज मध्ये 27,155 आणि सुरक्षा शपथ 42,201. एक मिनिट. हॅलो हॅलो हा सर. हा यस. 96,150 लोकांनी क्विज आणि ते SMS आणि ईमेलचे आकडे हे तुम्हाला मगाशी सांगितले. हा एक खूप मोठा उपक्रम झाला आणि याची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि त्या प्रित्यर्थ आजचा आपण कार्यक्रम केला आहे. हे आपल्याला 5 टायटल एशिया बुक आणि 5 टायटल इंडिया बुक मध्ये मिळालेले आहेत. त्याचं थोड्या वेळानंतर आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये माहिती मिळणारच आहे. नेक्स्ट. याच्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या उपक्रमाची दखल केंद्र सरकारच्या MNRE नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाने घेतली आणि त्यांनी आपण जेव्हा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली तेव्हा त्यांनी आपल्या CMD सरांच्या नावे पर्सनल जे काही आहे लेटर ते पाठवून या विद्युत सुरक्षा सप्ताहाचं कौतुक केलं आणि देशभरातील युटिलिटींसाठी हा एक रोल मॉडेल टाईपचा उपक्रम आहे असे गौरव उद्गार आपल्याबद्दल काढलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी जे काही 1 ते 6 जून मध्ये आपण सगळ्यांनी मिळून केलं त्याबद्दल हे सगळं आपल्याला छानपैकी रेकॉर्ड्स मध्ये किंवा कौतुक मिळालेलं आहे. त्याच्या प्रित्यर्थच आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या सगळ्यामध्ये कोणी ना कोणी समोर असू देत, कोणी बॅकने असू देत, सगळ्या महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि महावितरण कंपनीसाठी एक चांगला उपक्रम आपण राबवू शकलो. त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि साहेब काही क्षणातच येत आहेत. आपला कार्यक्रम आपण लगेच सुरू करणार आहोत. थोडं मागून घे ग्रुप फोटो मध्ये सगळे. सर्वांचे मनपूर्वक आभार. बोर्ड मीटिंग चालू असल्यामुळे आदरणीय CMD सर आणि इतर सर्व HSBC ला आहेत. CMD सरांनी पवार सरांना आपल्या वतीने हे रेकॉर्डचं फेलिसिटेशन घ्यायसाठी सांगितलेलं आहे.
या प्रसंगी आपलं दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं आणि आपल्या वरिष्ठांचं सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आदरणीय पवार सरांना विनंती करेल की त्यांनी श्रीमती कश्मीरा शाह मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं महावितरण मध्ये वेलकम करावं. मी भागवत सरांना विनंती करेल की आपले संचालक मानव संसाधन यांचंही त्यांनी वेलकम करावं. धन्यवाद. आपल्या सर्व उपस्थितांचं आणि ऑनलाईन मोड मध्ये असलेल्या सगळ्यांचंच या ठिकाणी मी शब्दसुमराने स्वागत करतो. कार्यक्रमाला पुढे नेऊया आणि ही जी काही 20वा वर्धापन दिनाची विद्युत सुरक्षा अभियानाची संकल्पना होती आणि त्या प्रित्यर्थ या सगळ्या गोष्टी घडतायत, तर त्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय परेशजी भागवत साहेबांना विनंती करतो. गुड इव्हनिंग ऑल. आवाज येत नाहीये? गुड. आजच्या या सोहळ्याला मी म्हणेन, कारण हा 6 जून जो आपला वर्धापन दिन होता, त्यानिमित्ताने जो आपण सप्ताह साजरा केला, त्या सोहळ्याला एक बेंचमार्क ठरवणारा हा एक दिवस आहे. ह्या निमित्ताने उपस्थित सर्व फिजिकली जे उपस्थित आहेत ते सगळे, काही युट्यूब किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असणारे सगळे कर्मचारी, अधिकारी, ते आउटसोर्स कर्मचारी असतील ते देखील, कंत्राटदार आणि मान्यवर, तसेच ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले कार्यक्रमाचार, ज्याने हे सप्ताह ज्याला एक मूर्त स्वरूप आणलं. शरीराने नसतील परंतु मनाने जे उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आणि अपघात विरहित म्हणजे शून्य अपघात महावितरण ही संकल्पना ज्यांनी रुजवली असे आपले माननीय लोकेशन रसन, त्याबरोबरच श्रीमती कश्मीरा शाह मॅडम, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या ऍडज्युडिकेटर, ज्यांनी हे सगळे रेकॉर्ड्स तपासून आज आपल्याला हा जो परमोच्च पुरस्कार आहे त्यासाठी गौरवान्वित करण्यासाठी उपस्थित, यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि थोडी आपल्याला ह्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगतो प्रस्तावनेमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नेहमी म्हणतो की एशियातली सगळ्यात मोठी वितरण कंपनी, पण हे ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी किती मोठी ह्याची आपल्याला कल्पना जर नसेल, कित्येक पटीने मोठी अशी आपली कंपनी आहे. कश्मीरा शाह मॅडम ह्या प्रसंगी उपस्थित आहेत. त्यांनी हे अवॉर्ड जे दिलंय ते एका अशा कंपनीनं दिलंय की जगातली 2 नंबरची 3 लाख मिलियन युनिट्स आजच्या डेटला जे सेल करत आहे, ह्याच्यामध्ये युरोप मधल्या काही कंट्रीज एकत्र केल्या त्याच्यापेक्षा जास्त असलेली कंपनी आहे त्यांना सेल करणारी. आपल्या ज्या नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत, अशा नॉर्थ ईस्ट मधले 12 स्टेट एकत्र केल्या त्यांना पुरून उरणारी अशी कंपनी आहे. आपण जेव्हा भारताचा उल्लेख करतो आसे तू हिमालय, तसं चांदा तू बांदा ह्यामध्ये विजेचं काही लाखो किलोमीटरचं जाळं, विस्तीर्ण जाळं अविरतपणे 24 तास सप्लाय देणारी ही आमची एक कंपनी आहे. आणि तसं रेल्वेचा उल्लेख केला जातो की हायएस्ट नेटवर्क असलेली जगातली, तशीच इलेक्ट्रिकल नेटवर्क, तेवढंच मनुष्यबळ आणि तेवढ्याच मनुष्यबळाचा सेन्सिटिव्ह काम म्हणजे चालू असलेल्या लाईन मध्ये देखील काम करणारी ही कंपनी आहे. एवढी मोठी कंपनीचे आपण एक शिलेदार आहात, ह्याचा सर्वस्वी अभिमान बाळगून हे प्रस्तावना मी आपली सुरू करतोय. पण एक महत्वाची गोष्ट अशी होती की एमएससीबीचा कार्यभार, सुरुवातीची एमएससीबी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि नंतरची एमएससीडीसी आहे,
जेव्हापासून सुरू झाली त्याचा जसा कार्यभार वाढला, जसं नेटवर्क वाढलं, तसं ज्यावेळी म्हटलं ना एखादं मशीन आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर ते बंद स्थितीत करू शकतो, पण इलेक्ट्रिसिटी जिथे काही दिसत नाही अशा ठिकाणी काम करत असताना जे विद्युत अपघात होतात हा एक मेजर कन्सर्न दिवसेंदिवस वाढलाय. ह्या नेटवर्क मध्ये आपण जी वीज निर्मिती करतो, जी आपल्याला वीज निर्मिती आपण डिस्ट्रीब्यूट करतो, ह्या बरोबरच आता दिवसेंदिवस जे सोलर जनरेटर असतील किंवा काही ओपन ऍक्सेस मधून ट्रान्समिट होणारी जनरेशन पॉवर असेल, ह्यांचाही आता इंटेक झालेला आहे. आणि त्या सर्व दृष्टीने आपला जो कर्मचारी आहे, आपण ज्याला जनमित्र म्हणतो, आपले इंजिनियर्स जे काम करतात, ह्यांचा कुठलाही प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात होऊ नये ही खऱ्या अर्थानं मनस्वी भावना एक हे राहील. कारण आज जर आपण बघितलं तर दिवसाला आपण पेपर काढला तर किंबहुना 4 ते 5 ऍक्सिडेंट हे विद्युत अपघातामध्ये होतात हे निदर्शनाला आलेलं आहे. आणि तो अपघात होऊ नये आणि आपल्या जर कर्मचाऱ्याने जर मनावर घेतलं की सर सलामत तो पगडी पचास, आपण जर जगलो तर जग जिवंत आहे आणि आपल्याला आपली सुरक्षा करणं गरजेचं आहे, या एका भावनेतून हा एक उपक्रम आपण सुरू केला. जनरली होतं असं की 6 जूनला जे कार्यक्रम असतात हे एका दिवसाचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा किंवा जे आपले कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना किंवा 1 वर्षामध्ये जे कामं झाले त्याचा उल्लेख केला जातो आणि त्याप्रमाणे कार्यक्रम प्रत्येक सर्कलला होतात. पण ह्यावेळी आपण असं ठरवलं की हे जे पिसमिल मध्ये जे कार्यक्रम होतात ह्याला एक सोहळ्याचं रूप आलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं जर पार्टिसिपेशन असेल तर ह्या सुरक्षाबद्दलचं महत्व सगळ्यांना पटेल. आणि ह्या दृष्टीने 1 जून पासून 6 जून पर्यंत आपण विविध मार्गातून, म्हणजे ती रन फॉर सेफ्टी रॅली असेल, विविध चित्रकला स्पर्धा असतील, ऑन द कॉन्ट्ररी आपल्या प्रत्येक एम्प्लॉईने ऑनलाईन, म्हणजे आपण 21 आपण हे केली होती, त्याचे कॉलेज, काही आपले कर्मचारी, त्यांचे रिलेटिव्ह किंवा इव्हन ग्राहक ह्यांचं पार्टिसिपेशन ह्याच्यात होतं. आणि ह्या माध्यमातून आपण त्यांना SMS केले, जवळजवळ आपण 1,92,00,000 SMS केले आणि अबाउट 36 लाख ईमेल केले. मला वाटतं सुरक्षेसाठी चालवलेली ही सगळ्यात, मला वाटते देशातली सगळ्यात मोठी मोहीम असेल, ज्याच्यामध्ये कर्मचारी अधिकारी नसून अगदी ग्राहक, विद्यार्थी, कंत्राटदार आणि सर्व समाजातले घटक हे त्यामध्ये पार्टिसिपेट होते. आणि म्हणूनच ह्या एकंदरीतच हा जो सोहळा आहे त्याला एक अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. आणि त्याची एक चांगली नोंद इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने पारितोषिके किती मिळाली याचा मी उल्लेख करत नाही आणि कुठल्या ह्याच्यात मिळाली ते आता लगेच हे करत नाही. त्या अनुषंगाने कश्मीरा शाह मॅडम इथे आल्या, पुनश्च मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझी प्रस्तावना संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. महावितरण कंपनीचा सार्थ अभिमान वाटावा असंच हे सगळं घडलेलं आहे आणि निश्चितच त्याची रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा झालेली आहे, त्यामुळे एक आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमाला पुढे नेऊया आणि मी आदरणीय पवार सरांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी सभागृहाला मार्गदर्शन करावं. आजचा आपला हा कार्यक्रम लाईव्ह पण चालू आहे, YouTube लाईव्हवर आहे आणि फेसबुकवर लाईव्हवर पण आहे. तर ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या प्रसंगी मी प्रथमतः महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री लोकेशचंद्र साहेब यांचं स्वागत करतो. तसेच श्रीमती कश्मीरा शाह एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांचं देखील मी स्वागत करतो. तसंच उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता जसं भागवत साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपली कंपनी किती मोठी आहे, आशिया खंडातली ही एक वीज वितरण क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे. 3 कोटीच्या वर आपले ग्राहक आहे. 3 कोटी साधारणतः 25 लाख एवढे वीज ग्राहकांना आपल्याला अखंड सेवा आपण पुरवत असतो. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना मला कायम वाटायचं की माझा जो ग्राहक आहे, आपण ग्राहकाला देव मानतो. महावितरण कंपनीचं सर्वात महत्वाचं ऍसेट काय असेल तर माझे कर्मचारी आहेत. तर ग्राहक म्हणजे आपला देव आणि माझा
महत्वाचं असेट जे माझे कर्मचारी, यांची सुरक्षा ही सर्वात महत्वाची. ही जर सुरक्षा याच्यासाठी आपण काही करू शकलो तर खूप चांगलं होईल. शेवटी एक मनाशी फुनगाट बांधली की आपण हा विषय पुढे नेला पाहिजे. परेशजी भागवत आणि मी CMD सरांना भेटलो आणि त्यांना ही संकल्पना सांगितली. सर, आपल्याला असं आपलं वर्धापन दिन आहे 6 जूनला, तर आपण 1 जून पासून ते 6 जून पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह जर आयोजित केला आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी जर आपण पूर्ण महाराष्ट्रभर जर केल्या तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होईल. ग्राहक सुद्धा जागरूक होतील आणि विजेच्या अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. त्या अनुषंगाने त्यांनी लगेच या गोष्टीला मान्यता दिली आणि 0 अपघात महावितरण, प्रकाशित महाराष्ट्र आणि सुरक्षित महाराष्ट्र अशा संकल्पनेत आपण राबवली आणि त्याला माझ्या सर्व महावितरणच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने साथ दिली. पूर्ण महाराष्ट्रभर आपण जे काही माझे फील्डचे इंजिनियर्स असतील, लाईन स्टाफ असतील, कर्मचारी वृंद असतील, ह्या सर्वांनी ह्या सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला. तसंच माझ्या कॉर्पोरेट ऑफिसची जी माझी HR ची टीम असेल किंवा हे सगळं आम्हाला सुचवणारी जी माझी टीम आहे त्यांनी हे सगळं व्यवस्थित आखला आणि हा प्रोग्राम महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आणि तो एक यशस्वी देखील झाला. आणि हे सगळं करत असताना याचं काही रेकॉर्ड होईल हे आमच्या तुमच्या माझ्या मनीध्यानी सुद्धा नव्हतं. पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं की तो आशिया खंडातला एक रेकॉर्ड बनला आणि त्या रेकॉर्डचा आज ऐतिहासिक दिन आहे. ते रेकॉर्ड त्याचा पुरस्कार आपल्याला आज इथे मिळतोय. त्या निमित्ताने मी एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या कश्मीरा शाह यांचा पुनश्च एकदा आभार मानतो. महावितरण ही कंपनी जी आहे गेली 7 दशके म्हणजे 1960 पासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आहे. त्यानंतर 6 जून 2005 ला माझी महावितरण कंपनी अस्तित्वात आली. हे तसं 6 जून 2025 म्हणजे महावितरण कंपनीचा 30वा वर्धापन दिन हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो साजरा झाला त्याच्याबद्दल खरोखरच मी महावितरणचे ग्राहक असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, माझे कर्मचारी असतील, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. तर आपण जो प्रोग्राम राबवला त्यात पहिल्या 1 जूनला आपण जेवढे काही आपले हेडक्वार्टर्स आहेत, डिस्ट्रिक्ट आपल्या झोनल हेडक्वार्टर्स असे 16 झोन आहेत. 16 झोन मध्ये आपण मॅरेथॉन आयोजित केली होती. मी सुद्धा त्या मॅरेथॉनला पुण्याला हजर होतो. वेगवेगळे आपले अधिकारी वेगवेगळ्या महत्वाच्या झोनला इथून कॉर्पोरेट ऑफिस मधून पाठवण्यात आले होते. साधारणतः 11,881 आपल्या कर्मचाऱ्यांनी ह्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. तसंच दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे याच्यात आपण मल्टी लोकेशन इलेक्ट्रिसिटी सेफ्टी अवेअरनेस रॅली हे आपले जे काही 150 हेडक्वार्टर आहेत, डिव्हिजन हेडक्वार्टर, ह्या ठिकाणी 27,155 अधिकारी कर्मचाऱ्यांनी ह्या रॅलीमध्ये भाग घेतला. तसंच आपण जे काही ऑनलाईन क्विज म्हणजे महावितरण कर्मचाऱ्यांसाठी पण ती क्विज होती आणि ग्राहकांसाठी पण होती. ह्या क्विज मध्ये साधारणतः लाखाच्या आसपास म्हणजे 96,150 एवढ्या जणांनी सहभाग नोंदवला. आणि ह्या क्विजचा एक वेगळेपण असं आहे की त्याला तुम्हाला इन्स्टंट त्याचं ऑनलाईन सर्टिफिकेट सुद्धा मिळत होतं. तर हे सर्टिफिकेट दाखवण्याची, शो करण्याची एकमेकांमध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली होती. आणि बऱ्याचदा आपलं सुद्धा एखादं उत्तर चुकलं असेल, आपण जर या विद्युत क्षेत्रात काम करतात तरी सुद्धा सर्व उत्तर आपली बरोबर येत नव्हती, तर ग्राहकांची कशी येणार. तर ग्राहकांना याच्यामधला अवेअरनेस आपण आणणं आवश्यक आहे आणि तो आपण आणू शकलो या माध्यमातून हे याचं एक या सप्ताहाचं फलित असं मला म्हणावं लागतं. आपण महाराष्ट्रभर सुरक्षेविषयीची प्रतिज्ञा सुद्धा या दिवशी घेतली. 6 जूनला 42,201 कर्मचाऱ्यांनी ह्या सुरक्षेच्या प्रतिज्ञेमध्ये सहभाग नोंदवला. भागवत साहेबांनी जसं सांगितलं की SMS 1,92,78,895 ग्राहकांना आपण SMS पाठवले, 35,73,73,584 ईमेल पाठवले. हे सर्व करणारी डिस्ट्रीब्युशन कंपनी जगामध्ये आपणच आहोत. आशिया खंडात नाही तर जगात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं
हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम नाही, ही एक सांघिक जबाबदारी होती, सांघिक काम होतं. मी कायम टीम स्पिरिट वर विश्वास करतो आणि माझ्या टीमने खरोखर महावितरणच्या टीमने एक चांगलं आदर्श काम या निमित्ताने केलं आणि ह्या आजचा सोन्याचा दिवस आपल्याला उगवला असं मी म्हणेन. याच्यासाठी जे काही परिश्रम घेतले, माझे जे कॉर्पोरेट ऑफिसची टीम आहे त्याच्यात भागवत साहेब असतील, भूषण कुलकर्णी साहेब असतील, डॉक्टर पटणी आहेत, निलेकर मॅडम आहेत, त्याच्यानंतर डोके आहेत, तसंच PRO पवार, असे सर्व ह्या ज्या काही टीम आहेत ह्या सर्वांनी त्यांचा रोल चांगल्या पद्धतीने निभवला म्हणून हा सप्ताह आपण चांगल्या पद्धतीने आयोजित करू शकलो. याला मीडियाला चांगली प्रसिद्धी दिली गेली आणि आज आपण ह्या सोहळ्याला चांगल्या पद्धतीने समोर जात आहोत. तर परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. हा काय कोणा एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नाही, हा महावितरणच्या यशाचा कार्यक्रम आहे. तर एवढ्या दिवसापासून पहिल्यांदा महावितरणला अनेक पारितोषिके मिळाली, वेगवेगळ्या अवॉर्ड्स मिळाले, पण रेकॉर्ड हे पहिल्यांदा होत आहे. त्याच्यामुळे हा ऐतिहासिक क्षण आहे. सर्वांनी ह्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद लुटावा असं या प्रसंगी मी म्हणेल आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. मी कार्यकारी संचालक रेशमी साहेब आणि व्यवहार मॅडमला विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यायचंय प्लीज. मी रेशमी सरांचं आणि व्यवहार मॅडमचंही शब्दसुमराने स्वागत करतो. तसंच बनसोडे साहेब आलेले आहेत, कुमटेकर साहेब आलेले आहेत, सगळ्याच मुख्य अभियंत्यांचं आणि सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. मित्रांनो, पवार सरांनी आणि भागवत सरांनी सगळी माहिती दिली. हा आपल्यासाठी तर एक आपला खरं बघितलं तर रोजनिशीचा विषय होता. काही लोकांचं याच्यामध्ये मतमतांतर आहेत की अरे एवढे कार्यक्रम झाले, एवढं सगळं केलं तरी ऍक्सिडेंट काही कमी होत नाही. ही सगळी खंत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहेच, परंतु ते कमी व्हावे यासाठी एक पाऊल उचललं गेलेलं आहे. हा काही एका 7 दिवसापुरता सप्ताह नसून ही एक रोजची सवय लावावी लागणार आहे. सेफ्टीचं कल्चर आपल्या कंपनीत डेव्हलप करावं लागणार आहे. आपल्या कर्मचाऱ्याला प्रत्येक क्षणी त्या सेफ्टीचं महत्व सांगायचं आणि ग्राहकाची सुद्धा इलेक्ट्रिकल बाबतची जी इलिटरसी आहे ती दूर करायची. तुम्ही आम्ही सुद्धा या विषयाचे ग्राहक आहोत आणि त्या सगळ्याची सुरुवात आजच्या या सर जसं म्हटलं तसं सोनियाच्या दिनाने झालेली आहे. बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये येणं हे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्याने जबाबदारी वाढली आहे की आता आपण एक रेकॉर्डेड किंवा लिस्टेड सारखा तसा प्रकार झालाय. त्यामुळे इथून पुढे लोक आपल्याला विचारणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला की आपल्याला जबाबदारीने हा सुरक्षा हा विषय रोजचा करून हे आपल्या हळूहळू का होईना पण शून्यावर आणण्याचं एक संकल्प करावा लागणार आहे. यानंतर मी आपल्या एशिया बुकच्या एज्युडिकेटर श्रीमती कश्मीरा शाह मॅडम यांना विनंती करेल कि जस्ट फ्यू वर्ड्स फॉर अवर ऑफिसर्स एंड एम्प्लॉइज एंड और मैं और एक चीज आपको बोलूंगा मैडम कि आपने जो आपका ये है लेकिन आपको कैसा लग रहा है, क्योंकि शायद आपने इतने सारे प्रोग्राम में किया है लेकिन फर्स्ट टाइम किसी गवर्नमेंट यूटिलिटी में ये हो रहा है, तो उसमें भी थोड़ा सा खुल के बोलिए प्लीज. Thank you. Good evening, everyone. Good evening, everyone. Good evening. Thank you. I'm Kashmira Shah. I'm pleased to introduce myself as the official representative from India and Asia Book of Records. I am here today to announce the result for the 5 records. India Book of Record is committed to record making since more than 19 years as on today's date. It is registered with the Government of India. IBR is affiliated to Asia Book of Records and follows Asian Protocol of Records. Asia Book of Records is a platform where the record holders of all major national book of records, including India Book of Records, Vietnam Book of Records, Indochina Book of Records, Laos Book of Records, and Nepal Book of Records, meet to compare, compete, and claim the title of Asia Book of Record holders. Today, Asia Book of Record holds a strong database of 40,000 entries. Now your one is added in that.
Now it's time to announce the record for India Book of Records. Largest multiple location electrical safety awareness rally. Maharashtra State Electrical Distribution Company Limited, Maharashtra, India, set a record for conducting the largest multi-location electrical safety awareness rally. A total of 27,155 individuals from all 16 zones of MSEDCL participated in an electrical safety awareness rally held on June 5, 2025. The initiative aimed to educate citizens in the state of Maharashtra about safe practice when using electricity and to promote the importance of using certified electrical equipment and avoiding illegal power connections along with energy conservation as confirmed on August 1st, 2025. Second, maximum SMS and email sent to consumers for creating awareness on electrical safety. Maharashtra State Electrical Distribution Company Limited, Maharashtra, India, set a record for sending the maximum numbers of SMS and emails to consumers. MSEDCL shared 35,73,584 emails from June 1 to June 6, 2025 and 1,92,78,895 SMS on June 6, 2025, carrying the message to follow electrical safety to achieve zero accident mission. The initiative aimed to reach every single electricity consumer of MSEDCL in the state across urban and rural areas with direct personalized message that emphasize life-saving precautions about electrical safety as confirmed on August 1, 2025. Third, maximum participation in an online quiz contest on electrical safety. Maharashtra State Electrical Distribution Company Limited, Maharashtra, India, set a record for the maximum participation in an online quiz contest on electrical safety. A total of 96,150 people participated in the event Electricity Safety Mission 2025 held from May 31, 2025 to June 6, 2025. The objective of the event was to promote awareness and understanding of electrical safety practices among the broad audience through an engaging and accessible online quiz format as confirmed on August 1, 2025. 4. Maximum people pledged to raise awareness on electrical safety. Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Maharashtra, India, set a record for maximum people pledged to raise awareness on electrical safety. On June 6, 2025, a total of 42,201 employees from all 16 zones of MSEDCL pledged to follow electrical safety rules. This initiative aimed to educate the employees about the risks associated with unsafe electrical practices and to foster a culture of adopting safe electrical habits at home, in schools, in workplace and public spaces as confirmed on August 1, 2025. Fifth, maximum people participating in a marathon run for safety to promote electrical safety awareness. Maharashtra State Electrical Distribution Company Limited set a record for maximum numbers of people participating in a marathon run for safety to promote electrical safety awareness was set by MSEDCL Maharashtra, India. Under the campaign Run for Safety, a total of 11,881 people participated in the marathon held on June 1, 2025 at all 16 zonal headquarters of MSEDCL. Through this mass movement, participants spread vital message on preventing electrical accidents, using certified appliances and staying alert to potential hazard as confirmed on
August 1, 2025. We extend our heartfelt congratulations to Maharashtra State Electricity Distribution Company Limited for achieving this groundbreaking milestone and registering a record with India and Asia Book of Records. The object of this event was to create awareness about electricity safety and reduce the number of accidents associated with negligence. On behalf of everyone here, I extend our deepest appreciation and heartfelt congratulations to MSEDCL for not just setting the record, but for seeing new standards in public outreach and safety zone. Congratulations once again. Thank you all of you. मैं मेरी तरफ से कुछ ऐड करना चाहूँगी. इतने सारे records, really this is very proud moment कि ये सोचा, and the numbers not in thousand, it's in lakhs and it's crores. So very good initiative taken by the company. Thank you. Keep it up. You will promote this type of records. Thank you. थैंक यू मॅडम. एक मिनिट मित्रांनो, हे आकडे कसे आले हा फक्त एक 30 सेकंदाचा विषय घेतो. हा प्लॅन करतानाच पवार सर, बाबर सर आणि सगळ्या टीमने जेव्हा ठरवलं तेव्हा आपल्याला असं जर काही असेल तर आमच्या डोक्यात एक कल्पना होती की आकडेवारी दरवेळेस येत नाही, कुठेतरी लमसम सांगून टाकतात. तर आपल्या आयटीच्या टीमने एवढं चांगलं काम केलं आणि आपण एक त्याच वेळेस एक पोर्टल डेव्हलप केलेलं होतं त्याच्यासाठी, आणि प्रत्येक झोनला आपण त्या बाबतीतल्या लॉग इन दिलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांनी हा डेटा दिला. मॅडम ये जो नंबर्स आए हैं ना मैडम, इतने करेक्ट क्यों आए हैं? क्योंकि इन लोगों ने, इनकी जूरी ने हमारे साथ ऑनलाइन आईटी की टीम के साथ वीसी लिया है. मतलब जाके प्रूफ किया. आपण असा आकडा दिला 1,92,00,000 झाला असं नाहीये. त्यांनी ते लॉग चेक केले, त्यांनी ते प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे फोटो चेक केले. आपण बघा फोटोजवर जिओ कोऑर्डिनेट सुद्धा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर झालेल्या आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू प्लॅनिंग बाय दी टीम अँड दी वर्क ऑफ दी पीआर डिपार्टमेंट, आयआर डिपार्टमेंट, एचआर डिपार्टमेंट, आयटी डिपार्टमेंट, ऑल आणि फील्डच्या लोकांनी ते करून आणलं. नाउ आय विल रिक्वेस्ट मॅडम to felicitate with all these certificates to our team. First of all, एशिया बुक ऑफ रिकॉर्ड का जो पहला ये है, मैं मैडम को रिक्वेस्ट करूंगा कि पवार सर को वो सर्टिफिकेट देंगे. मैं अगली रिक्वेस्ट करूंगा हमारे रेशमी सर, एग्जीक्यूटिव डायरेक्टर, इनको मैडम अगला सर्टिफिकेट देंगे प्लीज.
व्यवहार मैडम को, हमारे एग्जीक्यूटिव डायरेक्टर फाइनेंस है। सर्टिफिकेशन के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा ढोके सर, ललित गायकवाड़ जी, पूरा IR डिपार्टमेंट जो है उनको प्लीज आप जल्दी से ऊपर आइए। मैडम हमारा इंडस्ट्रियल रिलेशन डिपार्टमेंट जो है उनका भी इसमें बड़ा रोल था, तो एज इट इज अ कंबाइंड थिंग वी विल दिस। यानंतर मी पुढचा अनाउन्स करून ठेवतो, CCM HR कुलकर्णी साहेब आणि HR ची टीमचे HM आहेत त्यांनी यायचं आहे। HR HM चौधरी साहब, मैडम सर्टिफिकेट बाद में मेडल का जो है टाइप कर नेक्स्ट असणार आहे PR डिपार्टमेंट, भरत पवार साहेब, निशिकांत राऊत साहेब, PR चे इथे कोण आहेत मी त्यांना विनंती करेन। साहेब आहेत PR या सर। यानंतर बऱ्याच वेळ दुर्लक्षित राहतं, परंतु सिव्हिल डिपार्टमेंटचा याच्यात खूप मोठा रोल आहे, त्यामुळे मी जागीरदार साहेब आणि संपूर्ण सिव्हिलची टीम इथे आहे त्यांनाही विनंती करत त्यांनी तयार राहायचं आहे। नंतर IT च्या टीम मधून कोणी आहे तिथे हावरे साहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी, जगडी मॅडम, आसिफ खान आहे, त्यांनी पण रेडी राहायचे। आसिफ आइए। सिविल झालं की IT? मला वाटतं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, आपल्या कंपनीसाठी तर प्राऊड मोमेंट आहे। चला IT टीम, आणि यानंतरच्या सर्टिफिकेटसाठी मी पहिल्या लाईन मध्ये उपस्थित आमचे सर्व मुख्य अभियंता जे विविध विभागाचं प्रतिनिधित्व करतात, यामध्ये आमचे बनसोडे साहेब जे TNTS ला होते, TNTS चा एक मोठा रोल होता,
आमचे गुंटेकर साहेब आहेत ज्यांनी फील्डवर काम केलंय, आता त्याचं प्लॅनिंग करतायत. दानोलीकर साहेब आहेत, लिएंडर बघतात. दिग्रजकर साहेब आहेत. या सर्व मुख्य अभियंत्यांना मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा कृपया मंचावर यायचं. चला सर. वाट साहेबांना मी विनंती करेन, एखादा नजर चुकीचं राहील कृपया नाव नाही घेतलं तरी सर्व मुख्य अभियंता, चंद्रपूरचे मुख्य अभियंता साहेब आलेले आहेत, त्यांनाही विनंती करेल. यांनी फील्डवर आपल्याला सगळ्यांना साथ दिलेली आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन आपण इथेच थांबा. आपण आता एक ग्रुप फोटो घेऊया सगळे. मॅडम एक शब्द आपले कुलकर्णी साहेब पाणी सुद्धा. या विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये आपले डॉक्टर संतोष पटणी साहेबांनी देखील खूप मेहनत घेतली आणि जे एशिया बुक आणि इंडिया बुक रेकॉर्डसाठी जे पाठवण्याचा डाटा आहे त्याकरता डॉक्टर पटणींनी खूप मेहनत घेतली. तर त्यांना देखील एक सर्टिफिकेट कश्मीरा मी एकदा विनंती करेन सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. माझी महावितरण माझा अभिमान. आपण नुसत्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर आशिया खंडात आपले झेंडे रोवलेले आहेत. त्याबद्दल पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कार्यक्रमाच्या शेवटाला येऊया आणि आभार प्रदर्शनाचा टप्प्यात मी आलेलो आहे. सगळ्यात पहिले तर हा कार्यक्रम आज जो काही दिवस आपण बघतो आहोत 11 ऑगस्ट आपल्यासाठी एक हिस्टॉरिक डे आहे. यासाठी परवानगी देणारे आपले आदरणीय CMD सर आणि सर्वच बोर्ड ऑफ डायरेक्टर या सगळ्यांचे मी आभार मानतो. पवार सर ज्यांच्या संकल्पनेतून मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की सरांना संचालक मानव संसाधन म्हणून रुजवून अवघे 100 दिवस झालेले आहेत आणि पहिल्या 100 दिवसातच हा एक मोठा रेकॉर्ड करायला कंपनीला सरांनी दिशा दाखवली. त्याबद्दल मी आदरणीय पवार सरांचंही या ठिकाणी आभार मानतो. भागवत साहेबांनी हा कार्यक्रम डे 1 पासून म्हणजे अगदी हेड ऑफिसून 2-2 वेळा VC घेऊन आणि पवार सरांच्या सूचनेनुसार अगदी वाशीला कोल्हापूरला बऱ्याच ठिकाणी जाऊन हे कार्यक्रम केला. आमचे पांडे साहेब तिथे काही रॅलीला गेले, कुलकर्णी साहेब गेले, प्रत्येक CEने ज्याच्या त्याच्या लेवलला केलं. अशा भागवत साहेब आणि संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. जसं मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाचा रोल आहे. आमच्या डोके साहेबांनी IR डिपार्टमेंट सांभाळताना संपूर्ण महाराष्ट्रातल्या डेप्युटी CIRO आणि त्या सगळ्यांची टीम उभी केली आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते डोके साहेब आणि पूर्ण IR टीमचा आभार.
PR मध्ये आमचे भरत पवार साहेब असू देत, आमचे निशिकांत भाऊ असू देत किंवा थिटे साहेब जे आपल्याला कायम मदत करतात. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास या मैडम 6 दिनों में मोर देन 400 न्यूज आई. इट इज ऑल्सो इन रेकॉर्ड की 400च्या पेक्षा जास्त बातम्या या 6 दिवसात आणल्या. या लेखणीतनं आपल्या या PR डिपार्टमेंटने हे सगळं महाराष्ट्राला कळवलं. त्यांचेही आभार. HR डिपार्टमेंट जे पवार सरांचं होम डिपार्टमेंट आहे त्या सगळ्याच म्हणजे कुलकर्णी साहेब असू देत किंवा संपूर्ण टीमने भरपूर काम केलं. IT मी जसं मगाशी म्हटलं तसं अगदी आवर्जून मला हावरे सर आणि सायली जवेरी मॅडमचं नाव घ्यायचंय, कारण की ते क्विज अटेम्प्ट करताना असंच पाहिजे, असाच रंग पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, असंच ब्लिंक झालं पाहिजे, ह्याच्यावर 8 दिवस आमची म्हणजे भागवत साहेबांना आपण खूप माथापच्ची केली आणि त्यांनी कुठलीही आडी न पडता ते क्विज इतकं छान सेट करून दिलं आणि मी वेळोवेळी रिपोर्ट मागत होतो. आणि हा जो काही स्टँडर्ड एक पोर्टफोलिओ झाला आणि आज आपल्याकडे पुढच्या भविष्यासाठी पोर्टलवर हे रिपोर्ट राहणार आहेत, त्याबद्दल त्यांचंही आभार आहे. इतर सगळ्यांनी म्हणजे माझ्या टीम मध्ये पवार सरांची कोर ग्रुपची टीम आहे, त्या टीम मध्ये इथे बदली होऊन आलेले काही लोक होते. पवार सरांनी सूचना दिल्या की जॉईनिंगच्या वेळेस त्यांना पोस्टिंग मिळायला 2-3 दिवस मिळतात, तर त्या टीम मधले आमचे बरेच लोक इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मी नावं तर घेत नाही, परंतु या सगळ्या टीमने अगदी आवर्जून म्हणजे आमच्या क्षीरसागर मॅडम असू देत, आश्लेषा बेंडे असू देत, देवपूरकर असू देत, त्याचबरोबर नमित नाईक असू देत, मुकुंद कुलकर्णी असू देत, अकाउंट डिपार्टमेंटने सुद्धा जेव्हा एशिया बुक ऑफ रेकॉर्डचं पेमेंटच्या प्रोसिजर करायच्या होत्या त्यावेळेस अगदी क्विकली विदिन अ डे केले. त्यामुळे या सगळ्यांचं आवर्जून मला इथे आभार मानायचे. कुणी राहून गेला असेल, T&S हा विषय महत्वाचा राहिला. भादीकर सरांच्या मार्गदर्शनामध्ये आणि बनसोडे सर इथे होते, तर T&S ची टीम इथे आली खुद्द, त्यांनी त्या क्विज सेट करायला मदत केली आणि त्या संपूर्ण T&S ने सुद्धा या सुरक्षा सप्ताहात एक मोठं मोलाचं योगदान केलं. त्या सगळ्यांचं आणि सरते शेवटी सगळ्या 16 झोनच्या CE, त्यांचे संपूर्ण ACs, EEs, त्यांचे SDOs, त्यांचे SOs, त्यांचे लाईन स्टाफ आणि ज्या कोणी या कार्यक्रमाला यशस्वी करायला हातभार लावलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेने आपल्याला हा एक मान दिला आणि आपल्या महावितरण कंपनी जी कायमच अग्रेसर आहे तिचा अजून नावलौकिक उंचवायला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. कश्मीरा मॅडम ज्या ऑफिशियल त्यांच्या ॲडज्युडिकेटर आहेत त्या आज इथे आल्या, आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं आणि त्यांच्या हस्ते आज हा सोहळा इथे संपन्न झाला. त्यांचे मी आभार मानतो आणि हा सोहळ्याचा कार्यक्रम करण्यासाठी जे सगळे झटले त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पवार सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मित्रांनो, एक शेवटची गोष्ट राहिलेली आहे. आपल्या सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आजच्या या दिवशी बाहेर आपल्याला सगळ्यांना पेढाही मिळणार आहे आणि श्रावणी सोमवारचं आमच्या लक्षात होतं, त्यामुळे त्या निमित्ताने आपल्याला स्नॅक्सचं पॅकेटही मिळणार आहे. तरी कृपया सगळ्यांनी जाताना या कौतुकाच्या निमित्ताने ते तोंड गोड करण्यासाठी ते स्नॅक्सचा बॉक्सही घेऊन जावा आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध राहून महावितरणचं नाव आपण असंच उंच उंच करूया. धन्यवाद. मी सर्व मुख्य अभियंता CGM सरांना आणि CIRO यांना विनंती करेन पवार सरांना की आपण डायरेक्ट त्यांच्या केबिनला जाऊया.